गजा मारण्याला पुणे शहरामध्ये प्रवेश बंदी कायम आहे। महापालिकेच्या निवडणूक लढवणाऱ्या पत्नीच्या प्रचारासाठी शहरामध्ये प्रवेश देण्याची मागणी गजा मारणे यानं केली होती। मात्र गुंड गजा मारण्याची विनंती पुणे न्यायालयानं फेटाळून लावली आहे। मारण्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता न्यायालयानं ही विनंती फेटाळलेली आहे। तर पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। पुण्यातील एका लॉजमध्ये विष प्राशन करून आपलं जीवन त्यांनी संपवलेलं आहे। सांगली पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मराठे यांनी आत्महत्या केलेली आहे। शारीरिक व्याधीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे। बातमी आता शिर्डीमधून आहे। शिर्डीतील साईबाबा संस्थानला साई भक्त एशियन पेंट्सचे रुपेन चौकसी यांनी 1,02,00,000 रुपयांची देणगी दिलेली आहे। डीडीद्वारे ही देणगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे त्यांनी सुपूर्द केली आहे। संस्थानकडून रुपेन चौकसी यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। बातमी आता सविस्तर आहे। ठाणे पालिका निवडणुकीत शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच सत्वशीला शिंदे यांच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी आयोगाला पाठवलेला आहे। त्यामुळे आता या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात गेलेला आहे। तर भाजपचं काँग्रेसीकरण झालंय। काँग्रेस आमदार विश्वजित कदमांची भाजपवरही टीका आहे। काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीट दिली जात आहेत। भाजपने आत्मपरीक्षण करावं असं देखील आमदार विश्वजित कदम यांनी म्हणत भाजपला सल्ला दिलेला आहे। काँग्रेसीकरण झालंय असं म्हणलं तर हरकत नाही, कारण अनेक काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी घेऊन तिकीट दिलेत आणि म्हणून त्याचं आत्मपरीक्षण भाजपने करावं आमचं काही म्हणणं नाही। आता बातमी सविस्तर। बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीसाठी मारक असं असीम सरोदे म्हणतायत। सर्व पक्ष खड्ड्यात गेले तरी चालेल, पण लोकशाही खड्ड्यात जायला नको असं देखील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। बिनविरोध निवडणूक ही नक्कीच लोकशाहीसाठी मारक आहे, कारण की कायद्यामध्ये कुठे बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया किंवा बिनविरोध निवडणूक योग्य आहे असं काही म्हटलेलं नाही। आपण अपवादात्मक परिस्थितीमध्ये बिनविरोध निवडणुकांच्या मधून येणारे निकाल हे ग्राह्य धरलेले आहे आतापर्यंत, कारण की ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ आपण समजून घेतलेले आहे। केवळ भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि अजितदादांचा पक्ष एवढ्यांविरुद्धच लोकांना सद्बुद्धी सुचते आणि ते सगळेजण अर्ज मागे घेतात। तर ही राजकीय बदमाशी आहे। हे षडयंत्र महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखलेलं आहे। ते न्यायालयासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न। बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यामध्ये मतदानावरती बहिष्काराचे लावलेले बॅनर्स हे आता या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहेत। अकोल्यामध्ये मतदानावरती बहिष्काराचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मतदानावरील बहिष्काराचे बॅनर काही अज्ञातांनी फाडून टाकल्याचे देखील या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। घेतली का रात्री 11:30 वाजून 11:30च्या नंतर हे असं आम्ही जे बॅनर छापलं होतं मतदानावर बहिष्कार, तर याच्यात आम्हाला यश मिळालं होतं। तर यश मिळाल्यानंतर हे यांना जे कोणी असतील म्हणजे अज्ञात व्यक्ती त्यांना ते यश खपलं नाही, तर मग आमच्या यशाला ते त्यांचा विरोध दाखवून आमचं ते हे बॅनर होतं आणि फाडलं होतं, म्हणजे छापलं होतं ते त्यांनी फाडलं। नागपूरमधून आहे। नागपुरात दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावलेली आहे। नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खैरी ढाल या गावामधील ही संपूर्ण घटना आहे। दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना पोटदुखी, हगवण आणि उलटीचाही त्रास झालेला आहे। रुग्णांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींचा देखील समावेश आहे।